श्री स्वामी समर्थ. आज स्वामी म्हणतात, आज मी तुला तुझ्या नशिबातलं नाही तर तुझ्या नजरेबद्दल सांगणार आहे. कारण नशीब बदलण्यापूर्वी माणसाची दृष्टी बदलणं आवश्यक असतं. अनेक वेळा तू म्हणतोस, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. पण एकदा शांतपणे मागे वळून पहा. जे काही तुझ्याकडे आज आहे त्यासाठी तू कधी काळी प्रार्थना केली होती. त्यावेळी तुला वाटायचं की हे मिळालं तर आयुष्य पूर्ण होईल. पण ते मिळाल्यावर तुझ्या इच्छा बदलल्या. माणसाचं मन असतंच असं. जे मिळालं त्याची सवय होते आणि जे नाही त्याची चिंता सुरू होते. म्हणून मी तुला सांगतो, रोज काही क्षण फक्त कृतज्ञतेत चालावं. ज्यांच्याकडे कृतज्ञता असते त्यांच्याकडे समाधान आपोआप येते. तुला माहीत आहे का, सर्वात जड ओझं कोणतं असतं? डोक्यावरचं नव्हे तर मनातलं. अनेक वर्षापूर्वी घडलेल्या घटना तू अजूनही मनात जपून बसला आहेस. कोणीतरी बोललेला एक शब्द, कोणीतरी केलेला अपमान, कोणीतरी दिलेला धोका, हे सगळं तू अजूनही सोबत घेऊन चालत आहेस. प्रवास लांबचा आहे, पण तुझ्या खांद्यावर जुन्या आठवणींची पोती आहेत. मग दमणार नाहीस का? म्हणून आज मी तुला सांगतो, काही गोष्टी सोडून दे. हे विसरणं म्हणजे पराभव नाही. विसरणं म्हणजे स्वतःला नव्याने जगण्याची परवानगी देणं. त्यांच्या सोयीनुसार ओळखतील. जेव्हा तू त्यांच्या कामी येशील तेव्हा तुला चांगला म्हणतील आणि जेव्हा तू सत्य बोलशील तेव्हा तुला कठोर म्हणतील. म्हणून लोकांच्या मनाचा कैदी होऊ नकोस. तुझ्या अंतःकरणात जर सत्य असेल तर जगाचा गोंधळ तुला डळमळीत करू शकणार नाही. झाडाला फळं लागली की त्यावर दगड जास्त पडतात, पण झाड फळ देणं थांबवलं नाही. तसेच तूही तुझा स्वभाव सोडू नकोस. आज मी तुला मौनाचं महत्त्व सांगतो. प्रत्येक प्रश्नांचं उत्तर बोलून द्यायचं नसतं. काही लोकांना तुझं स्पष्टीकरण नको असतं. त्यांना फक्त वाद हवा असतो. अशा वेळी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. मौन म्हणजे कमजोरी नाही तर मनाची परिपक्वता आहे. नदी इतकी खोल असते तितकाच तिचा आवाज कमी असतो. तुझ्या घरात सुख हवं असेल तर प्रथम शब्द बदल. रागाच्या भरात बोललेला एक वाक्य अनेक वर्षांची जवळीक तोडू शकतो आणि प्रेमाने बोललेला एक शब्द अनेक वर्षांचं अंतर मिटवू शकतं. म्हणून बोलण्याआधी विचार कर, हे शब्द जखम करतील की आधार देतील? तुझी वाणीच तुझी खरी ओळख आहे. तू अनेकदा म्हणतोस, माझी वेळ कधी येणार? मी तुला सांगतो, वेळ येत नसते, ती घडवावी लागते. जो माणूस रोज थोडी प्रगती करतो त्याची वेळ एक दिवस जगाला दिसते, पण त्यामागची वर्षांपूर्वीची मेहनत कोणालाच दिसत नाही. म्हणून आजचा दिवस वाया जाऊ देऊ नकोस. लहान पाऊल टाक, पण थांबवू नकोस. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं थांबव. प्रत्येक बीजाचं झाड होणारच. वेळापत्रक वेगळं असतं. आंब्याचं झाड आणि वडाचं झाड एकाच दिवशी वाढत नाही, तरीही दोघांची किंमत वेगळी आणि महत्त्वाची. तसंच प्रत्येक माणूस वेगळा आहे. दुसऱ्याचा वेग पाहून स्वतःचा मार्ग सोडू नको. आज मी तुला एक छोटी सवय देतो. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचार. आज मी कोणाला आनंद दिला? आज मी कोणती चूक सुधारली? आणि आज मी कालपेक्षा थोडा चांगला माणूस झालो आहे का? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुझं आयुष्य हळूहळू बदलेल.
लक्षात ठेव, संपत्तीची श्रीमंती आणि मनाची श्रीमंती यात खूप फरक असतो. पैशाने मोठं घर विकत घेता येतं, पण त्यात शांत झोप विकत घेता येत नाही. पैशाने घड्याळ मिळतं, पण वेळ नाही. औषधं मिळतात, पण आरोग्य नाही. म्हणून आयुष्यभर फक्त कमवण्यात वेळ घालवू नकोस, जगायलाही शिक.